नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या आहे गुरुवार, तर उद्या आहे हनुमान जयंती. हनुमान जयंती असल्यामुळे आपली एखादी कठीण इच्छा आहे, खूप दिवस झालं तुम्ही प्रयत्न करताय पण ती इच्छा पूर्ण होत नाही. तुमच्या घरामध्ये घराची म्हणा मुलांची प्रगती होत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे, हनुमान जयंती असल्यामुळे पिंपळाचं पान एक अर्पण करायचं आहे. तर पिंपळाचं पान आपल्याला कुठे अर्पण करायचं आहे आणि कधी अर्पण करायचं आहे, हनुमान जयंतीच्या दिवशीच काय एवढं महत्त्व दिलं जातं, याबद्दलची सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला माहिती पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. बऱ्याच वेळा काय होतं की आपण काही सेवा करत असतो, काही उपाय करत असतो पण त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. पण इतर दिवशी आपण जर काही उपाय सेवा केल्या तर त्याचं फळ मिळत नाही. पण जे विशेष दिवस असतात म्हणजेच की पौर्णिमा असेल, अमावस्या असेल, त्यावेळेस आपण उपाय केले तर त्याचं फळ नक्की मिळतं. आता पौर्णिमेचा पण दिवस आहे कारण की हनुमान जयंती आणि चैत्र पौर्णिमा आहे, त्यामुळे मग आपल्याला काय करायचं आहे, पिंपळाच्या पानाचा एक उपाय करायचा आहे. आता हा उपाय तुम्ही दिवसभरातून कधीही करू शकता. तुमची एखादी इच्छा आहे, खूप दिवस झालं ती पूर्ण व्हावी म्हणून तुम्ही खूप उपाय करता पण काही केल्यामुळे ती इच्छा पूर्ण होत नसेल, तुमच्या कुंडलीमध्ये काही ग्रह दोष दूर होण्यासाठी पण तुम्ही हा उपाय करू शकता. आता हनुमानाची पूजा केल्यामुळे आपल्याला काय होतं की आपल्या घरातील जे दोष असतील तर ते दोष दूर होतात, आपल्या घराची मुलांची प्रगती होत असते. प्रत्येकाला दररोज पूजा करणं शक्य होत नाही, त्यामुळे शनिवारच्या दिवशी म्हणा किंवा मग शक्य होत असेल तर दररोज तुम्ही आवर्जून पूजा करायची आहे. असे नाही की फक्त हनुमान जयंती आहे म्हणून आणि चैत्र पौर्णिमा आहे म्हणूनच आपल्याला काही सेवा करायच्या आहेत किंवा काही पूजा करायची आहेत, इतर दिवशी पण आवर्जून करायच्या आहेत. पण हनुमान जयंती आणि चैत्र पौर्णिमा असेल तर तो दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. त्यामुळे मग आपल्याला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठून मग पूजा करायची आहे. आणि त्यासाठी काय करायचं आहे, एक तांब्या भरून आपल्याला पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे, थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि हे जे तांब्या भरून घेतलेलं पाणी आहे तर हे घेऊन आपल्याला जायचं आहे. आता एक दिवा पण आपल्याला घ्यायचा आहे. आता कुठे जायचं आहे, तर एक दिवा घेऊन आपल्याला जिथे कुठे पिंपळाचा वृक्ष असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे. हा जो दिवा आहे तर हा दिवा आपल्याला त्या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकून हा दिवा घेऊन जायचा आहे. जिथे कुठे पिंपळाचा वृक्ष असेल तर तिथे जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे, अगोदर पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण करायचं आहे आणि प्रार्थना करायचं आहे की तुमच्या पितरांचे स्मरण करायचं आहे किंवा तुमच्या घरामध्ये काही अडचणी आहेत किंवा काही समस्या आहेत त्याबद्दल सांगायचं आहे आणि प्रार्थना करायचं आहे आणि स्मरण करायचं आहे तुमच्या पितरांचं. आता तुमच्या पूर्वजांचं नाव तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही नाव घेऊन स्मरण करू शकता किंवा नाव माहिती नसेल तर ओम पितृदेवताय नमः असं पण तुम्ही स्मरण करू शकता. आणि जल अर्पण करून झाल्यानंतर हा जो दिवा आहे तर तो दिवा काय करायचा आहे, पिंपळाच्या वृक्षाखाली आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. नंतर मग पिंपळाच्या वृक्षाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि पिंपळाची आपल्याला काय करायचं आहे, 11 पाने तोडायची आहेत. आणि ही जी पानं आहे तर तोडण्या अगोदर पिंपळाच्या वृक्षाची माफी मागायची आहे आणि त्यानंतरच मग आपल्याला ही जी पानं आहेत तर ही पानं तोडायची आहेत. तर ही पाने आपल्याला का तोडायची आहेत त्याबद्दल पण सांगायचं आहे पिंपळाच्या वृक्षाला. आणि ही पाने घरी घेऊन आपल्याला यायचं आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि पानांवरती कुंकवाने श्रीराम हे लिहायचं आहे. आता ज्यावेळेस 11 पानं घरी आणल्यानंतर ती अगोदर धुवून घ्यायची, त्या प्रत्येक पानांवरती श्रीराम लिहायचं आहे आणि एक माळ बनवायची आहे त्या पानांची. 11 पानं जे आपण घेतली आहे तर त्या पानांची आणि हनुमानाच्या मंदिरामध्ये घेऊन ही पानं आपल्याला जायचं आहे. जिथे कुठे जवळपास असेल तर तुम्ही तिथे आवर्जून जायचं आहे. तिथे जात असताना मग एक तांब्या भरून पाणी घेऊन जायचं आहे आणि त्यामध्ये थोडेसे चंदन टाकायचं आहे आणि हे पाणी घेऊन हनुमानाला अर्पण करायचं आहे. आणि आपण जो हार बनवला आहे तर तो हार पण आपल्याला हनुमानाला अर्पण करायचा आहे. आणि तिथे बसून आपल्याला 3 वेळा हनुमान चालीसा पठण करायचं आहे किंवा मग तुम्ही हनुमान चालीसा श्रवण पण करू शकता. आता सगळ्यांना माहितीच आहे की हनुमान जयंती असल्यामुळे मंदिरामध्ये खूप गर्दी असते.
त्यामुळे शक्य होईल त्या वेळेमध्ये तुम्ही मग जाऊन तिथे बसून, जागा नसेल तरी एखाद्या ठिकाणी म्हणजे एखाद्या बाजूला बसून पण तुम्ही हा जो मंत्र आहे किंवा हनुमान चालीसा म्हणा पठण करू शकता किंवा श्रवण करू शकता. जेव्हा तुम्ही पिंपळाचे 11 पानं तोडण्यासाठी जाणार असाल तेव्हा मग त्या पानांवरती, एका पानांवरती तुमची जी पण काही इच्छा असेल तर ती इच्छा मग त्या पानांवरती लिहायचं आहे. आणि तुमची इच्छा असेल ती कुंकवाने पण इच्छा लिहायचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं की आपण मग 11 पानं घेत असतो आणि त्यामधील जे एखादं पान असतं तर तुटलेलं वगैरे किंवा चिरलेलं वगैरे न घेता ही सगळी पानं जी आहेत तर ती पानं चांगलीच घ्यायची आहेत, अशी खराब वगैरे झालेली न घेता. आपण कधी कधी काही सेवा उपाय करत असतो, पण ज्या वस्तू आपण वापरत असतो तर त्या वस्तू मग चांगल्या वापरत नाही. त्यामुळे मग त्या वस्तू चांगल्या नसल्यामुळे आपल्याला त्याचं कधी कधी फळ मिळत नाही. पण असे नाही की प्रत्येक वेळेस आपण सेवा करतो, उपाय करतो मग त्याचं फळ आपल्याला मिळालंच पाहिजे असे नाही. कधी कधी आपल्यासाठी काही गोष्टी पुढे चालून चांगल्या नसतील, त्यावेळेस मग ती इच्छा आपली पूर्ण होत नसते. त्यामुळे मग देवांवरती आपल्या श्रद्धा जी आहे तर ती न डगमगू देता भक्तिभावाने आपल्याला काही सेवा उपाय करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. तर मग तुम्हाला पिंपळाच्या पानाचं कसा उपाय करायचा आहे आणि हे पान कधी अर्पण करायचं आहे, कोणी अर्पण करायचं आहे याबद्दल तुम्हाला माहिती समजलीच असेल. त्याचप्रमाणे आता धनप्राप्तीसाठी पण तुम्ही एक उपाय करू शकता. तर घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नसेल तर त्यावेळेस मग चैत्र पौर्णिमा जी आहे तर ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यासाठी मग काय करायचं आहे, एक डोळा असलेला नारळ तुम्ही घ्यायचा आहे, ज्याला आपण एकांशी नारळ पण असे म्हणत असतो. आता हे नारळ मिळणे तुम्हाला खूप कठीण असते. जिथे जास्त नारळ असतात तिथे मग तुम्हाला हा नारळ जो आहे तर तो भेटून जाईल, ज्याला आपण एकांशी नारळ म्हणत असतो. कारण की माता लक्ष्मीचे प्रतीक असे म्हटले जाते या नारळाला. कारण की चैत्र पौर्णिमेला हा एकांशी नारळ जर आणला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते आणि आलेली लक्ष्मी जी आहे तर ती घरामध्ये स्थिर राहते. यामुळे हा नारळ जो आहे तर तो घरी आणायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे, देवघरामध्ये ठेवायचा आहे, त्याची पूजा करायचं आहे धूपदीप लावून. आणि संध्याकाळी एखाद्या लाल वस्त्रामध्ये हा जो नारळ आहे तर तो नारळ बांधून ठेवायचा आहे. आणि तो नारळ आपल्या तिजोरीमध्ये तुम्ही ठेवायचा आहे किंवा मग तुमचा व्यवसाय असेल तर तिथे पण तुम्ही हा नारळ जो आहे तर तो तुम्हाला ठेवता येईल. कारण की बऱ्याच वेळा काय होतं की एखादा व्यवसाय असेल आणि तो बंद पडण्याच्या मार्गावर आहे, तुम्ही खूप कष्ट करताय पण त्यामध्ये यश येत नसेल, तर त्यावेळेस मग असा जो नारळ पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही व्यवसायामध्ये ठेवला तर व्यवसायामध्ये खूप प्रगती होत असते. आणि घरामधील ज्या पण काय आर्थिक अडचणी आहेत तर त्या पण अडचणी पण दूर होत असतात. म्हणून मग पौर्णिमेच्या दिवशी असे उपाय जर आपण केले तर आपल्या घरातील ज्या काही समस्या आहेत तर त्या समस्या पण दूर होतात. आपल्या घराची, मुलांची खूप प्रगती होते. तुमची कोणतीही कठीण इच्छा असेल तर ती नक्की पूर्ण होत असते. म्हणून मग हनुमान जयंतीला एवढं महत्त्व दिलं जातं कोणतेही सेवा उपाय करण्यासाठी. तर तुम्हाला माहिती समजलीच असेल की कसा उपाय करायचा आहे. तर व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.